बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। काही लोक मला टार्गेट करतायत। शिर्डीतील अधिवेशनात धनंजय मुंडेंनी हे वक्तव्य केलं। बीड जिल्ह्याला बदनाम केलं जात आहे, हत्येचं समर्थन नाही, त्यांना फासावर लटकवा असंही या दरम्यान धनंजय मुंडेंनी म्हटलं। बीड जिल्ह्याला बदनाम केलं जाते अशा प्रकारची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे। हत्येचं समर्थन अजिबात नाही, मात्र त्यांना फासावर लटकवा अशा प्रकारची प्रतिक्रिया देखील यावेळी धनंजय मुंडे यांनी दिले। मुंडे काय म्हणाले ते पाहूयात। काही लोक मला टार्गेट करतायत, ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमकं मुंडे काय म्हणाले ते आपण पाहतोय। तर काही लोक मला टार्गेट करतायत असं मुंडेंनी म्हटलंय। बीड जिल्ह्याची जबाबदारी तुमच्यावर आली। फक्त बीड नाही तर अख्ख्या मराठवाड्यात सामाजिक सलोखा बिघडला आहे। शिवशाहू फुले यांच्या विचारांचे आहात असे प्रश्न आम्हाला विचारतात। आपला एकमेव पक्ष आहे जो शिवशाहू फुलेंच्या विचाराने चालतो असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं। बीड जिल्ह्यात आमचे सरपंच देशमुख यांची निर्घृण हत्या झाली, त्यांचं समर्थन कोणीच करू शकत नाही। ज्यांनी केलं त्यांना फासावर लटकवलं पाहिजे। त्या 5 ते 8 गुन्हेगारांमुळे मीडिया ट्रायल होते। बीडचा बिहार झाला, कोणी केला असा सवाल देखील यावेळी मुंडेंनी उपस्थित। एका गावाला आणि एका जिल्ह्याला बदनाम केलं जातंय। माझ्या वैयक्तिक विषयात पक्ष माझ्या मागे उभा राहिला। माझ्या देहावरील अग्नीचा धूर देखील त्याची परतफेड करू शकत नाही। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत जोडलेत। पंकज, शिर्डीतील अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी काही महत्त्वाची वक्तव्य केलेत। बीड जिल्ह्याला जाणीवपूर्वक बदनाम केलं जात आहे, लोक मला टार्गेट करतात असं देखील धनंजय मुंडे म्हणाले। काय या संदर्भात सविस्तर माहिती? कारण धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच्या जाहीर कार्यक्रमामध्ये पक्षाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत। धनंजय मुंडे यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या मागे उभा राहिला आणि त्याची परतफेड ही माझ्या अंगावरची देहावरच्या धुरानेही ती होऊ शकणार नाही अशा शब्दात त्यांनी जी आहे ती परतफेड करण्याचा प्रयत्न केला। मात्र मला टार्गेट केले जाते, माझी ट्रायल सुरू आहे, 7-8 दिवस झाले मीडिया ट्रायल सुरू आहे। माझ्यावरती कुठलाही आरोप सिद्ध झाले किंवा कुठल्याही प्रकारात माझा केस सहभाग असल्याचं समोर आलेलं नाहीये किंवा असं नाहीये। असं असताना फक्त मला जे आहे ते टार्गेट केलं जातंय असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं। पहिल्यांदा धनंजय मुंडे हे या विषयावरती पक्षाच्या जाहीर कार्यक्रमामध्ये बोलले। गेले काही दिवस धनंजय मुंडे आणि बीड या 2 विषय जे आहेत ते जास्त आहेत। बीडचा बिहार झालेला आहे, मात्र त्यांनी सवाल केला की बीडचा बिहार नक्की का झाला, बीडचा बिहार कोणी केला असा प्रश्न त्यांनी जो आहे तो उपस्थित केलेला आहे। अर्थात गरज नसताना राजकारण करून मला सगळ्या विषयात गोवण्याचा प्रयत्न केला जातोय असं एकंदरीत धनंजय मुंडे यांचं जो म्हणणं आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी परळी एक आहे, पण या गावाला आणि जिल्ह्याला एक बदनाम केलं जातंय। कुठेतरी धनंजय मुंडे यांचा राजकीय दृष्ट्या त्यांच्या नावाला बदनाम करण्याचा जो आहे तो प्रयत्न केला जातो असं त्यांनी म्हटलं। बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, ती दुर्दैवी आहे आणि ज्यांनी याच्यात सहभागी असतील, ज्यांनी हे काम केलं असेल त्यांना फाशी झालीच पाहिजे असं त्यांनी यासोबत म्हटलंय। पण कुठेतरी या सगळ्या पूर्ण भाषणाचा, या संपूर्ण भावनिक भाषणाचा सूर हा राजकारण केलं जात आहे आणि मला त्याच्यात म्हणजे धनंजय मुंडे यांना त्याच्यात रोवण्याचा, गुंतवण्याचा प्रयत्न केला जातो असं थेट धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। हात जोडून त्यांनी थोडंसं भावनिकदृष्ट्या ज्याला आपण म्हणू शकतो भावनिक कार्ड जे आहे ते याच्यात खेळताना धनंजय मुंडे दिसून आले। त्यांनी हात जोडले आणि म्हणाले की माझा पक्ष वैयक्तिक विषयात, माझ्या वैयक्तिक विषयात देखील माझा पक्ष
पक्ष माझ्या मागे उभा राहिलेला आहे. माझ्या देहावरची अग्नीचा धूर देखील त्याची परतफेड करू शकत नाही असं त्यांनी म्हटलं. आणि यासोबतच अजित दादांना उद्देशून ते म्हणाले की तुमच्यावरती जी आहे ती बीड जिल्ह्याच्या नक्कीच पालकमंत्रीपदाची पंकज, या जबाबदारी आहे. संदर्भातली खतखत धनंजय मुंडे यांनी शिर्डीमध्ये व्यक्त केली आहे. खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल.